नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये. आज आपण बघणार आहात मटण हंडी. चला तर मग बघूया कसं बनवायचं ते. इथे मी मसाला छान परतून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे आणि हंडी गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 4 छोटे पडी तेल टाकून घेत आहे. तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि 1 चम्मच जिरं टाकून घेतलं आहे. आता तयार केलेली पेस्ट याच्यामध्ये छान आपल्याला फ्राय करायची आहे. पेस्ट छान फ्राय करायची आहे आपल्याला. बघा तेल सुटलं आहे. आता 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेत आहे. ते पण छान फ्राय करून घेते. आपल्याला छान मसाला फ्राय करायचा आहे, त्याच्यामुळे आपलं मटण जे आहे ते फ्लेवरफुल होणार आहे. मसाला छान भाजला गेला पाहिजे. आता इथे मटण बॉईल करून ठेवलं आहे. मसाला आपला छान असा फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेते. 2 चम्मच धनिया पावडर, हा चम्मच छोटाच आहे, आणि लाल तिखट 2 चम्मच लाल तिखट टाकलं आहे. 1 चम्मच हळद, 1 चम्मच नमक आणि 2 चम्मच गरम मसाला पावडर. ते मी घरीच बनवून ठेवला आहे गरम मसाला. आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतला गेला पाहिजे. आता ते मसाल्याच्या पॉटमधलं पाणी थोडंसं टाकून घेत आहे. ते पण छान असं मिक्स करून मसाला छान भाजू द्यायचा आहे. आता आपला मसाला छान परतून झालेला आहे. तेल पण छान सुटलं आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया. आता मटण छान टाकल्यानंतर 5-7 मिनिट आपल्याला छान असं त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. त्याच्यामुळे छान मटणामध्ये त्याचे मसाल्याचे फ्लेवर जातील. आता सूप टाकून घेतलं आहे मी. ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी 5 मिनिट झाकण ठेवून देत आहे. बघा छान मटण आपलं तयार होत आलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे. त्याने पण छान असा फ्लेवर येईल. बघा आपलं मटण रेडी झालेलं आहे. किती छान तर्री आलेली आहे आपल्या मटण हंडीला. बघा छान आपलं कमी मसाल्यात मटण तयार झालेलं आहे. आता मी सर्विंग बाउलमध्ये काढत आहे. किती छान आपलं मटण तयार झालेलं आहे. अगदी कमी मसाल्यात टेस्टी मटण तयार आहे आपलं. बघा छान असं आपलं मटण हंडी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा मला कसं झालं आहे मटण हंडी. बघा आपली मटण हंडी तयार झाली आहे. अगदी टेस्टी आणि कलर पण छान आलेला आहे.